नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जीवनसत्वे या टॉपिकवर डिस्कशन करणार आहोत. त्याच्याबद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. कारण हा टॉपिक MPSCच्या ग्रुप बी, ग्रुप सी नव्हे तर पोलीस भरती, तलाठी, सरळ सेवा भरती आणि इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये पण या टॉपिकवर हमखास क्वेश्चन विचारले जातात. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये आपण काय जाणून घेणार आहोत? जीवनसत्वे म्हणजे काय, जीवनसत्वांचे प्रकार, स्निग्ध विद्राव्य, जलविद्राव्य जीवनसत्वे, प्रत्येक जीवनसत्वाचे कार्य, कमतरतेमुळे आणि त्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे रोग, प्रमुख अन्नस्रोत, MPSC परीक्षेत विचारले जाणारे मुद्दे आणि सगळ्यात शेवटी आपण काही MCQs पण बघूया. ठीक आहे. तर जीवनसत्वे म्हणजे काय याची डेफिनेशन. जीवनसत्वे म्हणजेच व्हायटॅमिन्स जे की आपल्या आरोग्याला खूप आवश्यक असतात. ठीक आहे. जीवनसत्वे म्हणजे अशी सेंद्रिय संयुगे आहेत जी शरीराला अत्यल्प प्रमाणात आवश्यक असतात. शरीराची वाढ, रोगप्रतिकारक शक्ती, चयापचय, मज्जासंस्था, दृष्टी, हाडे, त्वचा आणि रक्तनिर्मिती यासाठी त्यांची आवश्यकता असते. जीवनसत्वे ऊर्जा देत नाहीत, परंतु शरीरातील अनेक रासायनिक प्रक्रियांना मदत करतात. नेक्स्ट आपण जीवनसत्वांचे वर्गीकरण बघूया. पहिलं आहे स्निग्ध विद्राव्य, मीन्स फॅट सोल्युबल विटॅमिन्स. ही जीवनसत्वे चरबीमध्ये विरघळतात. विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के यांचा शरीरात साठा होतो. आणि जलविद्राव्य म्हणजे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स ही पाण्यात विरघळतात. विटॅमिन बी समूह आणि विटॅमिन सी यांचा शरीरात साठा होत नाही. अधिक प्रमाणात घेतल्यास ते मूत्राद्वारे बाहेर टाकले जाते. तर आपण फर्स्ट व्हायटॅमिन्स बघणार आहोत. विटॅमिन ए, रेटिनॉल. ठीक आहे. रेटिनॉल हे त्याचं रासायनिक नाव आहे. कार्य: डोळ्यांचे आरोग्य, रात्रीची दृष्टी, त्वचा निरोगी ठेवणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि वाढीस म्हणजे आपली एकूण वाढीस मदतगार असते. व्हायटॅमिन ए म्हणजेच रेटिनॉल त्याचं रासायनिक नाव असते. आणि एक्झाममध्ये तुम्हाला विटॅमिन्स आणि त्याचे रासायनिक नाव अशी जोड्या लावायची क्वेश्चन येऊ शकतो. तर लक्षात ठेवायचं की विटॅमिन एचं रासायनिक नाव रेटिनॉल आहे. आणि याचे स्रोत काय आहे? याचे स्रोत आहे गाजर, रताळे, पालक, मेथी, दूध, लोणी, अंडी, मांस, यकृत. या विटॅमिन एच्या कमतरतेमुळे होणारे रोग: रातआंधळेपणा, झेरोफ्थॅल्मिया, डोळे कोरडे पडणे, अंधत्व. विटॅमिन एला आय विटॅमिन असे सुद्धा म्हटले जाते. ठीक आहे. आता आपण विटॅमिन बी समूह. विटॅमिन बी मध्ये अनेक जीवनसत्वांचा समावेश होतो. विटॅमिन B1 त्याचं रासायनिक नाव आहे थायमिन. ठीक आहे. हे व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायचं आणि तुम्ही हे नोट डाऊन पण करू शकता. किंवा जर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर मला कॉमेंट करा, मी तुम्हाला PDF पण सेंड करेन. कार्य: कार्बोहायड्रेट्सचे चयापचय, मज्जासंस्थेचे कार्य. कमतरता: B1च्या कमतरतेमुळे होणारा रोग हा बेरीबेरी आहे. B1चे स्रोत आहे तांदूळ, गहू, डाळी, शेंगदाणे. आणि नंतर आपण बघूया विटॅमिन बी ग्रुपमधलाच विटॅमिन B2 त्याचं रासायनिक नाव आहे रायबोफ्लेविन. त्याचे कार्य काय आहे? ऊर्जा निर्मिती म्हणजे आपल्यामध्ये एनर्जीची प्रोडक्शन करणे, आपल्याला थकवा न येऊ देणे आणि त्वचा, डोळे यांची निगा राखणे यांच्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. कमतरता: तोंडाच्या कोपऱ्यांना भेगा. ठीक आहे. कधी आपल्या होटाला भेगा वगैरे तर विटॅमिन B2 रायबोफ्लेविनच्या कमतरतेमुळे तोंडाच्या कोपऱ्यांना भेगा येतात. म्हणजेच कधी आपल्या होटांना भेगा ड्राय होऊन असे लायनिंग पडतात ते याचमुळे या विटॅमिनच्या कमतरतेमुळे. आणि जिभेचा दाह होतो.
जीभ अशी लाल होऊन एकदम आग वगैरे होते, त्या टाईपचं जीभला छाले वगैरे येतात, तर ते विटॅमिन बीच्या कमतरतेमुळेच होतात. आणि त्याच्यातले हे वेगवेगळे विटॅमिन्स आहे म्हणजे हे. आता B3 बघू, त्याचं रासायनिक नाव आहे नायासिन. ठीक आहे. ह्याच्या कमतरतेमुळे पेलाग्रा नावाचा रोग होतो. 3D लक्षात ठेवायचे, डर्मॅटिटिस, डायरिया आणि डिमेन्शिया. नंतर आपण बघूया विटॅमिन B5, त्याचं रासायनिक नाव आहे पॅन्टोथेनिक ॲसिड. हे हार्मोन्स निर्मितीसाठी आणि आपल्याला एनर्जेटिक ठेवण्यासाठी याचा उपयोग म्हणजे हे खूप आवश्यक आहे आपल्या शरीरासाठी. नंतर आहे व्हायटॅमिन B6, त्याचं रासायनिक नाव आहे पायरिडॉक्सिन. हे रक्तनिर्मितीसाठी आणि मेंदूचे कार्य सुरळीत चालण्यासाठी हे आवश्यक असते. मग B7 दॅट इज बायोटीन. बायोटीन हे आपल्या केसाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. त्वचा आणि केसासाठी याचा मीन्स बायोटीन कमी झाले तर केस आणि त्वचा याच्यावर इफेक्ट दिसून येतो. म्हणजे आपली त्वचा रुखी होऊन जाते आणि केस गळती होते, म्हणजे बायोटीनची कमतरता राहते. आणि नखे यासाठी हे खूप आवश्यक आहे बायोटीन. म्हणून बघा, जर केस वगैरे गळत असेल किंवा त्वचाला नखांना काही डॅमेज होत असेल तर बायोटीनच्या टॅबलेट्स वगैरे खातात. आणि जे टीव्हीवर विज्ञापन दाखवतात त्यामध्ये पण मेन्शन केलेलं असते की या शॅम्पूमध्ये बायोटीन आहे, हो की नाही. तर हे बायोटीन खूप इम्पॉर्टंट व्हायटामिन आहे. चला तर पुढे बघू. B9 फॉलिक ॲसिड. हे गर्भवती महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हे DNA निर्मितीसाठी याचा उपयोग होतो. म्हणजे एका प्रेग्नंट लेडीमध्ये ज्या बाळाच्या DNA तयार होत असताना फॉलिक ॲसिड म्हणजे खूप आवश्यक असते. आणि डॉक्टर स्पेशली गर्भवती महिलांना फॉलिक ॲसिडच्या गोळ्या पण रेकमेंड करतात. ठीक आहे. याच्या कमतरतेमुळे तुम्हाला ॲनिमिया होऊ शकतो, गर्भातील दोष होऊ शकतात. तर याचे स्रोत आहे पालक, हिरव्या भाज्या, डाळी. ठीक आहे. पण प्रेग्नंट महिलांना नाही का गर्भवती फॉलिक ॲसिडच्या फॉलिक ॲसिडच्या टॅबलेट दिल्या जातात. ठीक आहे. आता आपण नंतर नेक्स्ट बघू B12 दॅट इज कोबालामाइन. ठीक आहे. कार्य काय याचे? लाल रक्तपेशी म्हणजे रेड ब्लड कॉर्पसल्स आणि मज्जासंस्था यासाठी हे खूप आवश्यक असते. याच्या कमतरतेमुळे पेर्निशियस ॲनिमिया आणि नसांचे विकार होऊ शकतात. ठीक आहे. तर कोबालामाइनचे स्रोत काय आहे? दूध, अंडी, मासे. नंतर आपण विटॅमिन C बघणार आहोत. विटॅमिन C काय आहे? वॉटर सोल्युबल व्हायटामिन्स आहे. ठीक आहे. विटॅमिन Cचे रासायनिक नाव ॲस्कॉर्बिक ॲसिड आहे. बघा, मी पुन्हा सांगत आहे, व्हायटामिन्स आणि त्याचे रासायनिक नाव हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. जर सरळ भरती असेल, तलाठी, पोलीस भरती असेल, तर तुम्हाला वन लाइनर क्वेश्चन येतो की विटॅमिन Cचे रासायनिक नाव काय. ठीक आहे. आणि MPSCच्या किंवा ग्रुप बी कोणत्या पण स्टेट्सच्या तुम्ही ग्रुप बीच्या पोस्टसाठी म्हणजे अप्लाय करत आहे तर तिथे जोड्या लावा असा क्वेश्चन होऊ शकतो. म्हणजे एका कॉलममध्ये विटॅमिन्स दिला जाईल आणि एका कॉलममध्ये रासायनिक नाव त्याचे. ठीक आहे. म्हणजे केमिकल नेम. मग तुम्हाला योग्य जोडी जुळवा असं विचारलं जाऊ शकते. तर बघू आपण विटॅमिन C. त्याचे रासायनिक नाव आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड. कार्य काय आहे? रोगप्रतिकारक शक्ती, जखम भरून काढणे, लोहाचे शोषण होणे आणि त्वचेसाठी खूप आवश्यक असते. कमतरतामुळे स्कर्वी नावाचा रोग होऊ शकतो
आणि आपल्या हिरड्यांमधून रक्त देखील स्त्रवते. ठीक आहे, म्हणजे हिरड्यातून रक्त वगैरे येते, दात सैल होणे या प्रकारचे रोग त्रास होऊ शकतो आपल्याला याच्या कमतरतेमुळे. आणि नॅचरल स्रोत काय आहे विटॅमिन सीचा? आवळा. असं म्हटलं जाते की तुम्ही वर्षातून म्हणजे एक आवळा जर खाल्ला तर तुमच्या वर्षभराची कमतरता म्हणजे गरज भरून जाते एका आवळ्याच्या सेवनाने. ठीक आहे, आणि डे टू डे लाईफमध्ये तुम्ही रोज निंबू पाणी हे विटॅमिन सीचं म्हणजे स्रोत आहे. आणि सीजनल फ्रूट्समध्ये संत्री, पेरू, टोमॅटो हे टोमॅटो काही सीजनल फ्रूट नाही आहे, टोमॅटोमधून पण विटॅमिन सी आपल्याला भेटते. ठीक आहे, म्हणून जेव्हा पण आता हिवाळ्यामध्ये संत्री वगैरे आले तर खूप संत्र खायचे, म्हणजे पूर्ण विटॅमिन सीची कमतरता भरून काढायची आपल्यामध्ये काही असेल तर. ठीक आहे, नंतर बघू आपण. बघा इथे पण दिलं आहे की आवळा हा विटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत आहे. पुष्कळ लोकांना आवळा खायला आवडत नाही, पण तो आपल्या आरोग्यासाठी, आपल्या त्वचेसाठी आणि खास करून केसांच्या ग्रोथसाठी आवळा खूप व्यवस्थित म्हणजे खूप उपयोगी असतो. ज्या लोकांना डॅन्ड्रफ होतात तर ते महागडे विनाकारण दुसरे शॅम्पू वापरतात आणि आपले केस अजून डॅमेज करून टाकतात. त्यापेक्षा तुम्ही जसं स्वतः म्हणजे इंटेक वाढवा तुम्ही विटॅमिन सीचा, तुमची आपोआप पूर्ण त्वचा, तुमचे केस सगळं व्यवस्थितच होऊन जाते. ठीक आहे, नंतर आपण बघू विटॅमिन डी. विटॅमिन डी सगळ्यांना माहिती आहे की खूप आवश्यक असते. ठीक आहे, त्याचं रासायनिक नाव आहे कॅल्सिफेरॉल. काय कार्य आहे त्याचे? कॅल्शियमचे शोषण करतो, हाडे मजबूत करणे, दात मजबूत करणे. ठीक आहे, आणि याच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये रिकेट्स नावाचा रोग होतो आणि प्रौढांमध्ये ऑस्टेमेल्सिया नावाचा रोग होतो. ठीक आहे, आणि त्याचा नॅचरल स्रोत तर सनलाईट आहे. ठीक आहे, सकाळी तुम्ही 20 ते 25 मिनिट सकाळची कोवळी ऊन घेतली तर तुम्हाला भरपूर म्हणजे पुरेशा प्रमाणात विटॅमिन डी मिळू शकतो. मग अंडी, दूध, मासे. आजकाल कॉर्पोरेट लाईफ झाली आहे एकदम सगळेजण. मग लोक काय करतात, तुम्ही वगैरे घेऊ नाही शकत काही जण, तर विटॅमिन डीच्या टॅबलेट्स पण मिळतात आणि लिक्विड फॉर्ममध्ये पण मिळतात, तर त्याचा इंटेक घेतात मग. हो की नाही? पुष्कळ जणांना माहीत असेल की त्याचा विटॅमिन डी डॉक्टर रेकमेंड करतात. हो ना? आणि विटॅमिन डी घेतल्यावर म्हणजे तुम्हाला तो फरक जाणवायलाच लागतो. तर विटॅमिन डीला सनशाईन विटॅमिन असं पण म्हटलं जाते. नंतर आपण बघूया विटॅमिन ई. ठीक आहे, तर विटॅमिन ईचे रासायनिक नाव टोकोफेरॉल आहे. आणि विटॅमिन ईचे कार्य काय आहे? हे एक अँटीऑक्सिडंट आहे, पेशींचे संरक्षण करते आणि त्वचेसाठी म्हणजे आवश्यक आहे. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय की तुमची जी स्किन आहे ना ती एकदम म्हणजे यंग राहू देते तुम्हाला. ठीक आहे, अँटीऑक्सिडंट म्हणजे आपल्या त्वचेमध्ये, आपल्या स्किनमध्ये ऑक्सिडेशन ते होऊ नाही देत. ते असं एकदम स्किनसाठी म्हणजे खूप व्यवस्थित म्हणजे उपयोगी असते हे विटॅमिन ई. ठीक आहे, म्हणून बघा विटॅमिन ईच्या पण टॅबलेट्स येतात. मग काही लोक म्हणजे मुली वगैरे विटॅमिन ई अशा अप्लाय करतात कोणत्या क्रीममध्ये किंवा जे फेस पॅकमध्ये ते मिक्स करून अप्लाय करतात. ठीक आहे, आणि त्याचं नॅचरल स्रोत काय आहे? बघा, बदाम, सूर्यफूलच्या बिया, म्हणजे तुम्ही ऑइल पण घेऊ शकता. ठीक आहे, सूर्यफूल, सनफ्लॉवर ऑइलमधून, वनस्पती तेल, शेंगदाणे यामधून तुम्हाला विटॅमिन ई मिळते.
कमतरतामुळे स्नायू तुमचे कमकुवत होतात, म्हणजे तुमचे मसल्स वीक होतात याच्या कमतरतेमुळे. नंतर बघू आपण विटॅमिन के. तर विटॅमिन केचे रासायनिक नाव आहे फायलोक्विनॉन. ठीक आहे, फायलोक्विनॉन हे विटॅमिन केचे रासायनिक नाव आहे. त्याचे विटॅमिन केचे कार्य काय आहे? रक्त गोठणे. ठीक आहे, तर म्हणजे आपल्याला एखादी कट लागला किंवा ब्लड क्लॉट होण्यासाठी विटॅमिन के आवश्यक असते, नाहीतर मग ते रक्त वाहतच राहील ना. ठीक आहे, म्हणजे कमतरता असेल तर काय होईल? रक्तस्राव होत राहील. याचे स्रोत काय आहे? पालक, कोबी, ब्रॉकली, हिरव्या भाज्या, म्हणजे सगळ्या प्रकारच्या हिरव्या भाज्या खा तुम्ही. तुम्हाला व्हायटॅमिन्सची जे काही आवश्यकता असते शरीरासाठी ते सगळं भरून निघते, हो ना. म्हणून हिवाळ्यात जितक्या पण हिरव्या पालेभाज्या येतात, म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम हिवाळ्यामध्ये तर असतातच, तर ते पूर्ण हिरव्या पालेभाज्या म्हणजे सीझनल फ्रूट्स खायचे, तर ते आरोग्यासाठी खूप आवश्यक असते. मग तुम्हाला टॅबलेट खाण्याची आवश्यकता नाही राहणार ना, म्हणून. तर हे बघा, आता काही ट्रिक्स मी लिहिले आहे इथे MPSC परीक्षेसाठी. हे माझे पर्सनल नोट्स आहे. ठीक आहे, जर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉमेंट करू शकता. व्हायटॅमिन एला कशासाठी? म्हणजे हे आईससाठी आवश्यक आहे. आणि विटॅमिन बीच्या कमतरतेमुळे बेरी रोग वगैरे होतो. विटॅमिन B3च्या कमतरतेमुळे पॅलेग्रा नावाचा रोग होतो. विटॅमिन सी कशासाठी? स्कर्वी रोग होऊ नये म्हणून विटॅमिन सी आवश्यक आहे. विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे रिकेट्स होतो. विटॅमिन ई हे अँटीऑक्सिडंट आहे. ठीक आहे, आणि विटॅमिन के ब्लड क्लॉटिंगसाठी आवश्यक आहे. नंतर आपण MPSCनी काही क्वेश्चन्स विचारले ते पण बघूया. तर बघा, क्वेश्चन आहे, रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? असा सोपा क्वेश्चन, वन लाईनर क्वेश्चन जे असतात ना, ते तुम्हाला पोलीस भरती, सरळ सेवा भरती किंवा म्हणजे तलाठी वगैरे या ग्रुप Cच्या पेपरमध्ये वगैरे पाहायला मिळतात. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे विटॅमिन ए. आणि थोडं लेवल डिफिकल्ट करायची असेल तर म्हणजे ते योग्य जोड्या जुळवायचाच प्रश्न येतो मग. ठीक आहे, ते पण लक्षात नाही राहत मग. तर व्यवस्थित पाठांतर करा, लक्षात ठेवण्याऐवजी पाठांतर करा. नंतर आहे स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर व्हायटॅमिन सी. सनशाईन विटॅमिन कोणती आहे? विटॅमिन डी. ठीक आहे, रक्त घोटण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? के. म्हणून आन्सर आहे आपलं विटॅमिन के. बेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? विटॅमिन B1. तर हे काही क्वेश्चन्स घेतले मी. आता आपण म्हणजे मी चार्ट तयार केला आहे. तर बघा, इथे जीवनसत्व, याचं रासायनिक नाव, याचं मुख्य कार्य काय आहे, दृष्टी, त्वचा, रोगप्रतिकारक शक्ती. कमतरतेमुळे विटॅमिन एच्या कमतरतेमुळे तुम्हाला रातआंधळेपणा होऊ शकतो. आणि याचे नॅचरल प्रमुख स्रोत आहे गाजर, पालक, यकृत. विटॅमिन सीला ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणतात, रासायनिक त्याचं नाव आहे, केमिकल नेम. कोलेजन, लोहाचे शोषण, रोगप्रतिकारक शक्ती यासाठी विटॅमिन सी आवश्यक असते. हे कोलेजन म्हणजे माहिती काय होते? कोलेजनच्या कमतरते म्हणजे कोलेजन व्यवस्थित असेल तर तुमची स्किन एकदम टाईट आणि व्यवस्थित राहते, म्हणजे जास्त तुम्ही यंग दिसता. ठीक आहे, म्हणून लोक कोलेजनचं पावडर, कोलेजनचं टॅबलेट वगैरे घेतात, अँटीऑक्सिडंट वगैरे, नाही का. तर व्हायटॅमिन्स खूप आवश्यक आहे.
हे बघा, विटॅमिन डी, कॅल्सिफेरॉल, त्याचं केमिकल नाव, कशासाठी उपयुक्त आहे आणि याच्यामुळे कोणता रोग होतो, प्रमुख स्रोत काय आहे. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन पण करू शकता. ठीक आहे, सगळं व्यवस्थित टॉपिक कवर झालेला आहे. तर अशाच व्हिडिओ करता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले पाहिजे. आणि तुमचे काही सजेशन असेल, काही क्वेरी असेल तर मला कॉमेंट करून विचारा. आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांना पण चॅनलला व्हिजिट द्यायला लावा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. ठीक आहे, तर आपला हा टॉपिक होता जीवनसत्वे, व्हायटॅमिन्स.